नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची बोर्ड एक्झामसाठी एक नमुना सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि 2024मध्ये होणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी आपल्याला ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पूर्वपरीक्षेची क्वेश्चन पेपर आपण समजले तरीही चालणार आहे. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी नमुना सराव प्रश्नपत्रिका, वेळ 3 तास, गुण 80. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचं वाचन आपण करायचं आहे आधी प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी. 1. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. 3. आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढा. आणि 4. प्रश्न क्रमांक 6 हा ड्रॉइंग पुरवणीवर सोडवावा. ह्या झाल्या सूचना. त्यानंतर प्रश्न पहिला ए. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. वॉटर हीटरचे तापमान वाढले की लगेच टिंबटिंब व्हॉल्व कार्यान्वित होतो. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक PDF मी देणार आहे. त्यामध्ये आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्याचबरोबर यासारखे इतरही प्रश्न आपल्याला सोडवायला त्या PDF मधून मदत होणार आहे. म्हणून आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी टेक्निकलची प्लेलिस्ट बघा आपल्या चॅनलची. त्यामध्ये आपल्याला सर्व अभ्यास करायला मिळणार आहे. 3 पर्याय दिलेले आहेत. त्या तिघांपैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बी. LED तपासण्यासाठी टिंबटिंब वापरतात. सी. सोलर सेलच्या तत्वावर कार्य करतो. डी. इमर्जन्सी लाईटमध्ये वोल्टची बॅटरी वापरतात. ई. सेंट्रिफ्युगल स्विच टिंबटिंब मोटरमध्ये वापरतात. त्यानंतर बी भाग जोडायला हवा. इलेक्ट्रोमॅग्नेट, फ्लोरोसंट ट्यूब, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, केसिंग अँड कॅपिंग, इंडक्शन कुकर. त्यानंतर चुकी बरोबर 5 गुणांसाठी. विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते. बी. बझरमध्ये ॲल्युमिनियम हॅमर वापरतात. सी. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वायडिंग असते. डी. इलेक्ट्रॉनिक सर्किटला AC सप्लायची गरज असते. ई. जिना वायरिंगमध्ये 2 वे स्विच वापरतात. ही विधानं चुकीबरोबर ती ओळखायची आहेत आणि लिहायची आहेत. डी. एका वाक्यात उत्तरे लिहा. सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज किती असते? बी. बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? सी. इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील फिल्टर म्हणजे काय? डी. विद्युत मोटरची व्याख्या लिहा. ई. हॉट प्लेटच्या ऑपरेटिंग टेम्परेचरची मर्यादा किती असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहोत. सोडवलेली आन्सरशीट आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4, 12 गुणांसाठी. 1. विद्युत गिझरला शॉक बसण्याची कारणे लिहा. 2. कोणत्याही 3 प्रकारच्या विद्युत बेलची नावे लिहा. 3. मेटल फिलॅमेंट लॅम्प म्हणजे काय? त्याचे कार्य व तत्त्व स्पष्ट करा. 4. कोअर टाईप व शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमधील फरक स्पष्ट करा. 5. रेक्टिफायर म्हणजे काय? त्याचे प्रकार लिहा. 6. इलेक्ट्रिक चिन्हे काढा. कॅपॅसिटर, बॅटरी, सिलिंग फॅन. 7. खालील आयत काढण्यासाठी दिलेल्या आज्ञावली पूर्ण करा. कमांड, फर्स्ट कॉमर, अदर कॉमर. त्यानंतर नेक्स्ट पेज. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2, 12 गुणांसाठी. 1. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर व 3 फेज ट्रान्सफॉर्मर यातील फरक स्पष्ट करा. 2. इमर्जन्सी लाईट ठोकळाकृती
ब्लॉक डायग्राम काढा. 3. विद्युत मोटर जास्त तापण्याची कारणे व उपाय लिहा. 4. हाफ वेव्ह रेक्टिफायर व फुल वेव्ह रेक्टिफायर यातील फरक स्पष्ट करा. 5. ऑटोकॅडमधील मॉडिफाय मेन्यूतील खालील कमांड्सचा उपयोग लिहा. मिरर, कॉपी, मूव्ह. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा त्याचा पहिला प्रश्न. ॲटोमॅटिक विद्युत इस्त्रीचे कार्य स्पष्ट करा. 2. ट्यूबलाईट जोडणीची मंडलाकृती काढा. 3. DC मशीन आर्मेचरचे मुक्त हस्तचित्र काढा. त्यानंतर प्रश्न 5. 16 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. सोलर पॉवर स्टेशनबाबत माहिती लिहा. 2. कोणतेही 8 भारतीय विद्युत नियम लिहा. 3. इंडक्शन कुकरच्या वेगवेगळ्या भागांची नावे व उपयोग लिहा. त्यानंतर प्रश्न 6. 10 गुणांसाठी खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या खाली आकृती दिली बघा. तुल्य प्रतिमा देखाव्यावरून खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे काढा. तृतीय काटकोन पद्धतीचा वापर करा. एक्स दिशेने दिसणारा समोरील देखावा फ्रंट व्ह्यू काढा. वाय दिशेने दिसणारा वरील देखावा टॉप व्ह्यू काढा. झेड दिशेने दिसणारा बाजूचा देखावा साईड व्ह्यू काढा. त्यानंतर आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा खालील देखावा काढा. ओ आरंभबिंदू घ्या. बघा ही आकृती 2 आणि त्यावर दिलेल्या सूचनेनुसार आपण ते करायचे. उत्तर दिले या ठिकाणी आकृती 2 मध्ये टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू त्यांनी विचारल्याप्रमाणे. अशा प्रकारे मुलांनो आज आपण इयत्ता 10वीची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी टेक्निकलची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा नमुना सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर टेक्निकल विषयाच्या नोट्स आपल्याला हव्या असतील तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती बघा. या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आपल्याला हवी असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. लवकरच याची उत्तरपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.